आपण मूवीजमध्ये ह्युमन एक्सपेरिमेंट बघतो, जिकडे त्यामध्ये सुपर विलेन्स किंवा सुपर हिरोज क्रिएट होतात. पण इतिहासात झालेले रिअल लाईफ ह्युमन एक्सपेरिमेंट हे इतके भयानक आणि ब्रुटल होते की त्याच्याबद्दल ऐकूनच अंगावर काटे येतात. आजच्या व्हिडिओमध्ये मोस्ट डेंजरस आणि डार्क ह्युमन एक्सपेरिमेंटबद्दल आपण जाणणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. जर्मनीचा क्रूर तानाशाह ॲडॉल्फ हिटलर, त्याच्या संघटनेला नाझी म्हटले जायचे. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पेसिफिकली 1942 ते 1945च्या दरम्यान खूप सारे भयानक ह्युमन एक्सपेरिमेंट्स केले, ज्याचे विक्टिम्स वेगवेगळ्या नॅशनॅलिटीज आणि वयाचे होते. फक्त डॉक्युमेंटेड विक्टिमची संख्या 15,754 इतकी सांगितली जाते, जी रिअल विक्टिमच्या 50% पण नाही. नाझी हे एक्सपेरिमेंट ऑस्विच, डचाऊ, बचनवर्ल्ड या जागी बनवलेल्या कॅम्प्समध्ये करायचे, ज्यामध्ये ते कैद्यांना ठेवायचे. नाझी डॉक्टर सिगमंड रॅशरने पॉलिगल इफेक्ट्स एक्सपेरिमेंट्स केले, ज्यामध्ये शेकडो लोक मेले. पॉलिगल एक असा सबस्टन्स जो बीट आणि ॲपलच्या पेक्टिनपासून बनतो, ज्याच्यामुळे रक्त गोठण्यास मदत होते. रॅशरने प्रिडिक्ट केलं की जर आधीच पॉलिगल टॅबलेट प्रिव्हेंटिव्ह यूज म्हणून दिल्या गेल्या तर सर्जरी किंवा युद्धाच्या दरम्यान होणारी ब्लिडिंग थांबेल. पण त्यासाठी विक्टिम्सला दिले जाणारे डोस हे नॉर्मल नव्हते. पॉलिगल टॅबलेटचे शॉट्स विक्टिमला डायरेक्ट मानेवर किंवा चेस्टमध्ये इंजेक्ट केले जायचे. एवढेच नाही तर ब्लड टेस्टिंग करण्यासाठी विदाऊट ॲनेस्थेसिया विक्टिम शुद्धीत असताना त्यांचे हातपाय कापले गेले. या एक्सपेरिमेंट्सवर स्वतः रॅशरने एक आर्टिकल पब्लिश केलं, ज्यामध्ये पॉलिगल युजिंगचा एक्सपिरियन्स त्याने सांगितला. पण यामागे होणारे ह्युमन ट्रायल्स त्याने लपवले आणि या सबस्टन्सच्या प्रोडक्शनसाठी एक कंपनी इस्टॅब्लिश केली गेली, ज्याचा स्टाफ युद्धात पकडलेले कैदी होते. सप्टेंबर 1942 ते डिसेंबर 1943 दरम्यान रॅवेन्सब्रुक कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये काही एक्सपेरिमेंट्स केले गेले, ज्यामध्ये एका व्यक्तीचे बोन, मसल्स आणि नव दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट केले गेले. पण हे बॉडी पार्ट्स ॲनेस्थेसिया न देता काटले जात होते, म्हणजे ते व्यक्तीच्या त्रासाची कल्पना करणंही कठीण आहे. याचा रिझल्ट असा झाला की अनेक विक्टिम्स परमनंटली डिसेबल झाले, तर काही मरण पावले. 12 ऑगस्ट 1946 रोजी जॅरवेगा कामिन्स्का, जी रॅवेन्सब्रुक कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधली सर्वायव्हर आणि विक्टिम दोन्ही होती, तिने तिच्यावर 2 वेळा झालेल्या ट्रायल्सबद्दल सांगितलं. दोन्ही ऑपरेशन्स तिच्या पायावर केले गेले आणि तिला एक्झॅक्ट काय प्रोसिजर केली ते नाही समजलं. पण तिने सांगितलं की ती एक्स्ट्रीम पेनमध्ये होती तेव्हा, आणि त्या ऑपरेशन्स नंतर तिच्या पोस्ट सर्जरी केल्या गेल्या, पण त्यानंतर कोणतीच आफ्टर केअर करण्यात आली नव्हती. कामिन्स्काला ऑपरेट केलं कारण ती यंग होती आणि पॉलिश देशभक्त. त्या एक्सपेरिमेंट्स नंतर काही महिने तिच्या पायातून पस निघत राहिला आणि नंतर तिचा पाय कायमचा डिसेबल झाला. अनेक प्रिझनर्सच्या बोन मॅरोमध्ये बॅक्टेरिया इंजेक्ट केले गेले, हे जाणण्यासाठी की नवीन ड्रग्सचा काय इफेक्ट होतो. त्यामध्ये अनेक लोक मेले आणि जे वाचले ते फक्त जिवंत पॅरालाइज शरीर बनले. 1941 मध्ये लुफ्टवॅफेने हायपोथर्मियावर इलाज जाणण्यासाठी जवळपास 360 ते 400 फ्रीजिंग एक्सपेरिमेंट्स केले, ते पण 300 विक्टिम्सवर, ज्यामध्ये जे विक्टिम्स सर्वाईव्ह करत होते त्याच्यावर पुन्हा दुसरा एक्सपेरिमेंट केला जायचा, जो अजून इंटेन्स असायचा. या एक्सपेरिमेंट्समध्ये विक्टिमला -6°C इतक्या टेम्परेचरमध्ये खुल्या हवेत विना अंगावर एकही कपडा अनेक तास उभं केलं जायचं आणि त्याच्या फिजिकल कंडिशनवर ऑब्झर्वेशन केलं जायचं. काही विक्टिम्सना लगेच गरम उकळत्या पाण्यात टाकलं जायचं, शरीराला परत गरम करायला. रॅशरने यावर सांगितलं, हे फ्रीजिंग आणि हायपोथर्मिया एक्सपेरिमेंट्स नाझी हायकमांडच्या आदेशाने केले जात आहेत, कारण जर्मन फोर्सेसना ईस्टर्न फ्रंटवर थंडीसाठी प्रिपेअर करायला. कंडक्ट केलेल्या त्या एक्सपेरिमेंट्समध्ये खूप सारे विक्टिम्स हे पकडलेले सोव्हिएट ट्रूप्सचे सोल्जर्स होते आणि नाझी त्यांची थंडी सहन करण्याची जेनेटिक क्षमता बघून हैराण होते. त्यासाठी ते अनेक भयानक फ्रीजिंग एक्सपेरिमेंट्स करत होते. मार्च 1941 ते जानेवारी 1945च्या दरम्यान जर्मनीच्या अनेक भागांमध्ये नसबंदीचे एक्सपेरिमेंट केले गेले, ज्याचा मेन मोटिव्ह असा मेथड शोधायचा होता ज्याच्यात कमीत कमी वेळा लाखो लोकांची नसबंदी करता येईल
आणि याचा मेन टार्गेट होते ज्यूइश आणि रोमा पॉप्युलेशन. यासाठी अनेक एक्सरे, सर्जरीज आणि ड्रग्सचा यूज केला गेला. हजारो विक्टिमची नसबंदी केली गेली. नसबंदी या प्रयोगापुरतीच मर्यादित नव्हती. यासोबतच नाझी गव्हर्नमेंटने ऑलरेडी कंपल्सरी स्टरलायझेशन प्रोग्रामच्या अंतर्गत 4 लाख लोकांची नसबंदी आधीच केलेली. या एक्सपेरिमेंटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नसबंदी करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यामध्ये काही खूप ब्रुटल होते. सुरुवातीला अनेक स्त्रियांचे एक्सरे केले गेले आणि नेक्स्ट 5 सेशन्समध्ये त्यांच्या युट्रेससमध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस इंजेक्ट केले गेले, ज्यामध्ये बहुतेक स्त्रिया मरण पावल्या आणि बाकीच्यांना परमनंट इंजुरीज आणि इन्फेक्शन झाले. फक्त 700 महिला होत्या ज्यांची नसबंदी सक्सेसफुल झाली. ज्या महिलांनी या एक्सपेरिमेंटचा विरोध केला किंवा जे अनफिट होत्या त्यांना गॅस चेंबर्समध्ये पाठवण्यात आले. जुलै 1944 ते सप्टेंबर 1944 मध्ये नाझींकडून प्रिझनर्सवर सी वॉटर एक्सपेरिमेंट केला गेला, ज्यामध्ये 90 रोमा लोकांच्या गटाला काही खायला नाही देता प्यायला फक्त समुद्राचं फिल्टर केलेलं पाणी दिलं, ज्यामुळे त्या लोकांना आंतरिक जखमा झाल्या. ते डिहायड्रेटेड झाले आणि लादी पुसलेल्या फर्शवरचं फ्रेश पाणी पिण्यासाठी जमीन साठू लागले. शेवटी त्यांचा मृत्यू झाला. असे अनेक अमानवीय एक्सपेरिमेंट्स सायन्सच्या नावाखाली केले आणि फक्त नाझी आणि हिटलरने नाही तर जगभरात वेगवेगळ्या सरकार आणि राजाने, ज्याबद्दल आपल्याला इतिहासात बघायला भेटेल. या सर्व प्रकरणानंतर न्यूरेमबर्ग ट्रायल केला गेला, ज्याच्यात दोषी ठरलेल्यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि न्यूरेमबर्ग कोड तयार झाला, ज्यामध्ये मेडिकल एथिक्स ठरवले गेले. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि मिस्टिरियस व्हिडिओसाठी चॅनलसोबत जुळून राहा. मी शैलेश, भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.